नमो शेतकरी योजनेची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटण्यासाठी मान्यता आता राज्य सरकारकडून मिळाली आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ आज या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याची आत्ताच मोठे अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। 2 ऑगस्ट रोजी पीएम किसानचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झाले होते। आता शेतकऱ्यांची आतुरता वाढलेली होती की त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2,000 कधी येतील असं गेले महिनाभरापासून शेतकरी वाट बघत होते। कालच यावर मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक सुद्धा त्या ठिकाणी आता घेतल्या। ही बैठक पार पडल्या वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल त्याने दिलेले आहे। आत्ताच नुकताच नवीन बदलेले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडून आता मुख्यमंत्री साहेबांनी आता ही ऑर्डर त्या ठिकाणी पोच सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये त्या ठिकाणी आता मिळणार आहेत। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेसाठी आता त्या ठिकाणी पैसे वाटण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी दिल्याची माहिती समोर येत आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत 2,000 रुपये आता सर्वांना मिळालाय। आता शेतकरी जोरदार चर्चा करू लागले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी आता 2,000 रुपये आणि पीएम किसानचे 2,000 रुपये असं 4,000 रुपये त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या वेळेला देणार होतं सरकार। त्या ठिकाणी लय बातम्या त्या ठिकाणी पसरल्या होत्या, परंतु त्यावेळी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसानचा 2,000 रुपयाचा हप्ता आला। त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिले की नेमकं नमोचा हप्ता त्यावेळी का सोडला नाही। बघा, नमो शेतकरी योजनेची वाट जर बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी आता मुहूर्त लागलाय। आता बघा, शेतकरी काळजीत पडले होते कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या आधीच बरोबर 2 ऑगस्टला त्या ठिकाणी 4,000 बँकेत सोडणार असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट आली होती, परंतु तशा प्रकारे एकदम 4,000 रुपये बँकेत काय आले नाही। कारण शेतकऱ्यांना फक्त त्या ठिकाणी पीएम किसानचे 2,000 रुपये बँकेत आले। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता। यावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आज मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगून टाकले की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी आता मान्यता देण्यात आलेली आहे। फक्त या जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरीचे 2,000 रुपये थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी जमा होत आहेत। आता बघा, तुम्हाला त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या बरोबर पूर्वसंध्येला म्हणजे 2 ऑगस्टला 4,000 रुपये जमा होणार होते, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की माफ करा, महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये हे पैसे त्यावेळी उपलब्ध नव्हते। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधनानिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून त्या ठिकाणी 1,500 रुपये पाठवायचे होते। त्यामुळे सरकारची तिजोरी पूर्णपणे संपलेली होती असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे तातडीने कालच केंद्र सरकारकडून म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून काल निधी त्या ठिकाणी मागवलाय आणि हा निधी या ठिकाणी सरकारच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी कालच भेटल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यामुळेच आता त्या ठिकाणी तुम्हाला आता बघा स्पष्टपणे सांगितले नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी मार्ग आता मोकळा झाल्याचं पाहायला मिळत आहे। बघा, आज म्हणजे आज बघा पहिल्या टप्प्यामध्ये 3 दिवसामध्ये हे वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा, 93 लाख शेतकरी लाभार्थी आहेत, ते पीएम किसानला लाभार्थी आहेत। फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे थोड्याच वेळामध्ये त्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत आणि त्यानंतर शेवटचे उरलेले 12 जिल्हे आहेत तर ते त्यानंतरच्या 15 दिवसांनी हे पैसे जमा होणार आहेत। कारण आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तुम्हाला पण माहित आहे। प्रत्येक आठवड्याला टप्प्याटप्प्याने 12 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच त्या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून
आता एका दिवसाला त्या ठिकाणी 36 लाख लाडक्या त्या ठिकाणी 36 लाख आता आपले लाडके शेतकरी त्यांच्या खात्यावरती पैसे जात असतात। त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून हे ट्रान्सफर पैसे होत असल्यामुळे फक्त एका जिल्ह्यामध्ये तर एकाच दिवशी आता 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। बघा आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। प्रत्येक आठवड्याला 12 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत। ही महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे। तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही आधी जर नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत घेतलेले असतील तर तुम्ही आता या ठिकाणी 7वा हप्ता या ठिकाणी तर तुम्ही वाट बघत असाल तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा 7वा हप्ता या ठिकाणी जमा होतोय तुम्ही नक्की बघायचं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो आज त्या ठिकाणी अनेक बँकांमध्ये हे पैसे येणार नाहीत। फक्त याच महत्त्वाच्या बँकेमध्ये सरकारने पैसे या ठिकाणी सोडण्याचं आता ठरवलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात मिळाला तर त्यामध्ये काय झाले अनेक बँकांचं सर्व्हर डाऊन होतं। बँकेचा स्वतःचा IFSC कोड नव्हता। काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी खेडेपाड्यामध्ये छोट्याशा बँकेत खातं खोललं होतं। त्यामुळे त्या ठिकाणी फक्त खबरदारी म्हणून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्याही बँकेत अडकू नये म्हणून फक्त याच बँकांना प्राधान्य या ठिकाणी देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। बाकीच्या बँकेमध्ये प्रॉब्लेम असल्याने त्या बँका सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्याचं कारण सुद्धा सांगण्यात आले ते म्हणजे अशा पण बँकेमध्ये शेतकऱ्यांनी बँकेचं खातं उघडले ज्या बँका खेड्यापाड्यात आहेत त्यांचा स्वतःचा IFSC कोड पण नाही आहे आणि अशा बँकेमध्ये खाते उघडले असल्याने आता त्यामुळे प्रॉब्लेम झालाय। कारण नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी मागचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता। त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने फक्त याच बँकेमध्ये पैसे देण्याचं ठरवलंय। नमो शेतकरी योजनेचा आता सरकारने तिकडून आता हप्ता जे आहे तर ते सोडला तर ते बँकेमध्ये त्या ठिकाणी काहीतरी दोष आढळलाय। त्यामुळे सरकारने फक्त या बँका यासाठी निवडल्या आहेत। आता बघा तुम्हाला कोणकोणत्या 10 बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी सोडले जाणार आहेत बघा हे तुम्हाला सांगणार आहे। जर PM किसानचे 2000 रुपये तुम्ही त्या बँकेमध्ये घेतले असतील तर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। कारण त्या ठिकाणी महत्त्वाची ही कामे सुद्धा सरकारने तुम्हाला मागच्या वेळी करायला सांगितली होती। कारण राज्य सरकारचे नियम वेगळे असतात आणि PM किसानचे म्हणजेच केंद्राचे नियम वेगळे असतात। त्यामुळे आता हा हप्ता सोडताना महत्त्वाची कामे सुद्धा त्या ठिकाणी करायला सांगितली होती। तुम्ही ती केली सुद्धा असणार आहेत। ते म्हणजे फार्मर ID कार्ड काढलेला असलाय का बघा तुम्ही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलाय का बघा। अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही। त्याचं कारण म्हणजे आता मागच्या वेळी सुद्धा अपात्र यादी लावली होती आणि त्यापेक्षा जास्त चेकिंग करून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे। सरकारच्या माध्यमातून फक्त 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आली आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेचं खातं या 10 बँकेत उघडले त्यांनाच या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये थोड्याच वेळामध्ये या बँकेत येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। आता बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये हे 2000 रुपये येणार आहेत। परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत हे सुद्धा सरकारने सांगितले। कारण आता या योजनेसाठी सरकारने ठराविक शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्रता केलेलं आहे। आता बघा या ठिकाणी सांगितलंय PM किसानचे 2000 रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळालेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच तुम्ही जर PM किसानच्या योजनेला लाभार्थी असाल आणि PM किसानच्या आतापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला 20 हप्ते घेतले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। कारण नमो शेतकरी योजनेसाठी आणि PM किसान योजनेसाठी त्या ठिकाणी तुम्हाला आता ते हप्ता मिळाला असेल तरच हा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा तुम्हाला माहितीच असेल सरकारने सांगितलंय की 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये प्रत्येक राज्याचे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येतील आणि केंद्राचे 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल। परंतु काय झाले आता सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी आता चुकीच्या मार्गाने देखील अनेक शेतकरी हप्ता घेत असल्याचं सरकारला आढळलंय। त्यामुळे हे 4 प्रकारचे शेतकरी सोडून
बाकीच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता आता देण्यात आलेला आहे। कारण ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले त्या शेतकऱ्यांना हप्ता या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। परंतु चुकीच्या मार्गाने जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आता वगळण्यात आला आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पिवळं व केशरी रेशन कार्ड काढले फक्त त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पिवळं व केशरी रेशन कार्ड काढला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता बघा, या ठिकाणी महत्त्वाच्या 10 बँका कोणकोणत्या निवडल्या आहेत ते तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलाय ते सांगतो। सर्वांनी तुमची बँक यामध्ये आहे का बघा, कारण आता त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अनेक बँकेमध्ये आलेला नव्हता। त्यामुळे खबरदारी म्हणून नवीन बँकांचा यामध्ये समावेश केलाय। बघा, पहिली बँक सांगण्यात आल्या ICICI बँक। बघा, यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी आता 6 हप्ते जर तुम्ही घेतले असतील तर 7वा हप्ता तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर ICICI या बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची बँक सांगण्यात आल्या, तुमची बँक यामध्ये आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, ॲक्सिस बँक। बघा, बँका जरा नवीन निवडलीत कारण यामध्ये सर्वात पहिल्यांदा हप्ता या ठिकाणी येत असतो। त्यामुळे ॲक्सिस बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी आता तुम्ही पात्र ठरत आहात, त्या ठिकाणी हप्ता सोडला जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या इंडियन बँक। बघा, इंडियन बँकेमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा, ही त्या ठिकाणी खाजगी बँक आहे, परंतु यामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांनी खातं उघडले, आधार कार्ड बँकेला लिंक केले, फार्मर आयडी कार्ड काढले। त्यामुळे या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आता बघा, त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे HDFC बँक। सर्वात मोठी खाजगी बँक आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये खातं खोलले। तुम्ही पण यामध्ये खातं खोललं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या बँकेमध्ये जमा होणार आहे। तुमची बँक यामध्ये आहे का बघा, तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे, कारण सरकारने फक्त या ठराविकच बँका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी निवडल्या आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक आहे, अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये खातं उघडून ठेवलंय, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। बघा, केंद्र सरकारची ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे, त्यामुळे यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता त्या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या पंजाब नॅशनल बँक। बघा, या सर्व नवीन बँका यासाठी निवडल्या आहेत जेणेकरून त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता अडकू नये, व्यवस्थित शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। आता तुम्हाला लगेचच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होतोय ते तुम्हाला सांगणारच आहे, परंतु तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक आहे, ती म्हणजे बघा, या बँकेत जर तुमचं खातं खोललं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे, ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा, बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले आणि त्यांनी आधार कार्ड बँकेला जोडले तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या बँकेमध्ये हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे ज्यामध्ये जवळपास 50% वरती शेतकऱ्यांनी खातं खोलले, ते म्हणजे महाराष्ट्र बँक। तुमचं जर महाराष्ट्र बँकेत खातं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या जी सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते, ज्याला आपण SBI म्हणतो, ती स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी दिल्या, त्यामुळे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वात महत्त्वाची पोस्ट पेमेंट बँक। या बँकेत सुद्धा जास्त शेतकऱ्यांनी खातं खोललंय, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। आता पाहूया आपण कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे परभणी जिल्हा, 2 नंबरचा अकोला जिल्हा, 3 नंबरचा जालना जिल्हा, 4 नंबरचा जिल्हा आहे तो बीड जिल्हा, 5 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, 6 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, 7 नंबरचा जिल्हा आहे नांदेड, 8 नंबरचा जिल्हा आहे अकोला, 9 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार, 10 नंबरचा जिल्हा आहे
तो म्हणजे सिंधुदुर्ग, त्यानंतर 11वा रायगड आणि 12वा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।